परीक्षा अगदी तोंडावर आली आहे, सगळ्यांचा क्वेश्चन पेपर सॉल्विंग सुरू असेल आणि अशा वेळेमध्ये जर आपला स्कोर कमी येत असेल तर टेन्शन येणं हे स्वाभाविक आहे. बऱ्याच वॉरियर्सना टेस्ट पेपर सोडवताना स्कोर कमी आल्यामुळे स्कोर कमी येतोय, मग टेस्ट सोडवणं योग्य आहे की अयोग्य आहे, टेस्ट सोडवू की नको सोडवू, असे सगळे प्रश्न सध्या भेडसावत आहेत. रिव्हिजनचा योग्य मार्ग कुठला असला पाहिजे आणि मी जे काही अभ्यास करत आहे आत्ता त्याचा खरंच मला एक्झाममध्ये फायदा होईल का, किंवा एवढ्यावरती माझी एक्झाम क्रॅक होईल का, हे सगळे प्रश्न एक्झामच्या आधी तुमच्या डोक्यात असणं स्वाभाविक आहे. आणि त्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं विश्लेषण करणार आहे. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदा तर त्या सर्व वॉरियर्सची मी मनापासून माफी मागते ज्यांनी वॉरियर ऑफिसरला पाहून अभ्यासाला सुरुवात केली किंवा ज्यांच्या अभ्यासामध्ये वॉरियर ऑफिसरचे व्हिडिओज हे नेहमीच हेल्पफुल ठरत होते. काही कालावधीसाठी म्हणजे बऱ्याचशा कालावधीसाठी ॲक्च्युली चॅनल सुरू झाल्यापासून मी एक छोटासा ब्रेक घेतला होता की बरेच दिवस झाले मी व्हिडिओज अपलोड नाही केले, पण इथून पुढचे व्हिडिओज हे रेग्युलरली तुम्हाला मिळतील, ज्याच्यामध्ये एक्झामच्या आधीच्या दिवसांमध्ये जे काही तुम्हाला प्रश्न भेडसावत असतात, जे काही टेन्शन्स तुम्हाला भेडसावत असतं किंवा त्याचबरोबर एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारे टॉपिक जे लक्षात ठेवायला अवघड जातात, त्यांच्या ट्रिक्सचे व्हिडिओज वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजच्या लेक्चरचा जर आपण मेन उद्देश पाहिला तर 65 डेज चॅलेंजमध्ये जे काही टेस्ट सॉल्विंग सध्या चालू आहे टेस्ट सिरीज, तर त्याच्यामध्ये आणि इव्हन बाकी वॉरियर्ससुद्धा जे की 65 डेज चॅलेंजमध्ये नाही आहेत पण आपल्या वॉरियर ऑफिसरला फॉलो करतात, तर त्यांनी हा प्रश्न मला वारंवार विचारला आहे की मॅम आत्ता टेस्ट सॉल्व करताना स्कोर फार कमी येतो आहे, मग ह्या दिवसामध्ये टेस्ट सॉल्व करणं हे गरजेचं आहे का, किंवा जर तुम्ही तुमच्याकडून टेस्ट सॉल्व करून घेत आहात तर त्याच्या पाठीमागे काही विशेष असा हेतू आहे का. तर अर्थात ज्यावेळेला वॉरियर्सनी मला व्हॉइस चॅटमध्ये पण हा प्रश्न विचारलेला, त्यावेळेला मी त्यांना जो प्रतिप्रश्न केला होता तोच मी तुम्हा सर्वांना विचारेन की तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत आत्ता. एक तर सध्या तुमचं जे प्रॅक्टिसचा पिरियड चालू आहे त्या प्रॅक्टिसच्या पिरियडमध्ये तुम्ही एखादी टेस्ट सोडवली आणि त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे प्रश्न चुकले किंवा मे बी तुमचा अटेम्प्ट कमी झाला म्हणून तुम्हाला टेन्शन येते, तर प्रॅक्टिसच्या पिरियडमध्ये या सगळ्या घटना घडून तुम्हाला टेन्शन येणं हा ऑप्शन बेटर आहे की एक्झामच्या दिवशी हीच कंडिशन झाली की तुम्ही पेपर सोडवला, तुम्हाला पेपर हार्ड वाटला, बरेचसे क्वेश्चनचे आन्सर आठवले नाही किंवा निगेटिव्हमध्ये गेले, त्याच्यानंतर टेन्शन घेणं, दोन्हीपैकी कुठला ऑप्शन बेस्ट आहे. अर्थात तुमच्यापैकी प्रत्येकाचं उत्तर असेल की पहिला ऑप्शन हा बेटर आहे, म्हणजे प्रॅक्टिस करतोय आम्ही, टेस्ट सॉल्व करतोय, इथे आमचा स्कोर कमी येतोय आणि आम्हाला टेन्शन येतं, तर ते टेन्शन कधीही बेटर आहे ॲज कम्पेअर टू एक्झामच्या दिवशी सेम कंडिशन झाली आणि टेन्शन आलं तर त्या टेन्शनपेक्षा आत्ता टेन्शन घेणं कधीही बेटर. ठीक आहे, मग याच्यामध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. पण टेस्ट सोडवताना आपल्याकडून काही चुका होतात, त्या चुका कोणत्या असू शकतात ज्या की आपल्याला डिप्रेशनमध्ये घेऊन जातात किंवा ज्या चुकांमुळे आपला स्कोर कमी येतो, त्याचं टेन्शन आपण फार जास्त घेतो, किंवा त्या चुकांमुळे आपल्या टेस्ट सिरीजच्या पाठीमागचा जो मेन उद्देश असतो किंवा टेस्टमधून जो फायदा तुम्हाला एक्झॅक्टली होणार असतो तो आपल्याला होत नाही, तर त्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात मोठा फायदा तर टाईम मॅनेजमेंटचा आहे, पण त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. पुढचे काही मुद्दे आहेत ते आधी आपण क्लिअर करून घेऊयात. एक एक्झाम हॉलमधलं स्ट्रेस मॅनेजमेंट हे तुम्हाला टेस्ट सिरीजमधून समजतं. एक लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही क्लासेसची टेस्ट घ्या, कुठल्याही क्लासची, तुमचा हा एक्सपिरियन्स असेल की टेस्ट सिरीजमध्ये जेवढा तुमचा स्कोर येतो त्याच्यापेक्षा बेटर स्कोर तुमचा आयोगाच्या पेपरमध्ये येतो. टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन असतात ते आयोगाच्या लेवलचे क्वेश्चन्स नसतात किंवा आयोगाच्या लँग्वेजप्रमाणे ती लँग्वेज नसते टेस्ट सिरीजची. काही टेस्ट सिरीज फारच इझी असतील, काही टेस्ट सिरीज खूपच अवघड असतात, काही टेस्ट सिरीजमध्ये असे काही क्वेश्चन असतात ज्यांचा रेफरन्सही आपल्याला मिळत नाही आणि आपण अडकतो आणि आपल्याला त्या टेस्ट फार अवघड वाटतात, त्या टेस्ट आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात, आपला स्कोर कमी येतो आणि त्याच्यानंतर आपलं टेन्शन वाढत जातं. पण ज्या वेळेला तुम्ही टेस्ट सोडवत आहात त्यावेळेला टेस्ट सोडवण्यापाठीमागे काही वेगळे उद्देश असतात. इवन जे लोक तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतात त्या लोकांचा सुद्धा त्या पाठीमागे काही वेगळा हेतू असतो. ठीक आहे, एखाद्या अकॅडमीचं मे बी असं होत असेल की त्यांचे क्वेश्चन्स जे आहे ते डिफिकल्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना, प्रश्नांची रचना ती थोडीशी अवघड करण्यापाठीमागे त्यांचं काहीतरी वेगळं लॉजिक असू शकतं. बट मोस्ट ऑफ द टाईम ते लॉजिक जे असतं ते हे असतं
की जर तुमच्यासमोर एखादा अवघड प्रश्न आला, तो प्रश्न मुद्दाम फिरवून विचारला, उगीचच प्रश्नामध्ये असे काही शब्द टाकले की जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, तर याच्यामुळे तुमची त्या प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तर बदलतो, पण कधीही प्रश्नपत्रिका सोडवताना, कोणताही प्रश्न सोडवताना तो प्रश्न काळजीपूर्वक वाचण्याची सवय तुम्हाला लागते आणि ती सवय लागावी. त्याचबरोबर प्रश्नामध्ये नेमकी चूक कुठे असू शकते याबाबतचं जे आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो, ते तुमचं स्किल डेव्हलप व्हावं हा त्या पाठीमागचा खूप मोठा उद्देश असतो. त्यामुळे जर टेस्ट सिरीजच्या टेस्टमध्ये कमी स्कोर येत असेल तर पहिली गोष्ट तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण त्याचा उद्देशच वेगळा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला घेता कोणतीही टेस्ट, हा एक्सपिरियन्स तुम्ही बऱ्याचदा घेतला असेल. समजा तुम्ही टेस्ट सोडवायला घेतली, मे बी सब्जेक्ट वाईज असेल किंवा फुल लेंथची टेस्ट असेल. काल आपल्या 65 डेज चॅलेंजमध्ये आपण इकॉनॉमिक्सची टेस्ट घेतली, तर त्याच्यानुसार मी तुम्हाला फक्त मी शेअर करते की हे तुमच्यासोबत झालं असेल. आपण पहिला क्वेश्चन वाचला, दुसरा वाचला, तिसरा वाचला, असं होत होत काय होतं ना की एक थोडे क्वेश्चन झाले, 10-15 क्वेश्चन झाले आणि जर आपल्या लक्षात असं आलं की पेपर हार्ड आहे, आपल्याला याच्यातलं काहीच येत नाही आहे किंवा बरेचसे प्रश्न असे आहेत जे मी वाचलेले नाही आहेत, तर तुम्हाला ती टेस्ट पुढे सोडवण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे प्रश्न अवघड वाटायला लागले की भीती तर वाटायला लागते, पण त्याचबरोबर टेन्शनही यायला लागतं आणि आपल्याला ती टेस्ट सोडवण्याचीच इच्छा होत नाही. मग ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताय आणि तुम्हाला कोणीतरी कंपल्शन करतंय की जरी तुम्हाला येत नसेल, जरी तुम्हाला अवघड वाटत असेल, तरीसुद्धा तुम्हाला 100 क्वेश्चन जे आहेत ते रीड करायचेच आहेत, त्याच्यातले जेवढे येत आहेत तेवढे सॉल्व्ह करा. तर तुम्ही ज्यावेळेला 15व्या 16व्या प्रश्नावरती येऊन अडकता, तुम्हाला असं वाटतं की हा फार अवघड पार्ट आहे आणि हा मला येत नाही आहे, तुम्ही स्किप करण्याचा प्रयत्न करता. स्किप इन द सेन्स तुम्ही पेपरच सोडवायचा नाही किंवा पेपरच अटेंड करायचा नाही असं ठरवतात. आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे मला माहिती आहेत की सुरुवातीला टेस्ट सोडवायला घेतात, पण ज्यावेळेला प्रश्न फार अवघड वाटायला लागतात तर ते अर्धीच टेस्ट म्हणजे अगदी 20-25 प्रश्न सोडवून ती टेस्ट सोडून देतात आणि नाही म्हणतात मला येत नाही, मी हे क्वेश्चन्स डायरेक्ट वाचेन किंवा मी त्याचा ॲनालिसिस डायरेक्ट पाहीन. ठीक आहे, हा अप्रोच असतो. पण ज्यावेळेला तुम्हाला कोणीतरी कंपल्शन करते त्यावेळेला जरी तुम्हाला 15-16 प्रश्न अवघड वाटले किंवा 20-25व्या प्रश्नापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला काहीच येत नाही आहे, तरीही तुम्हाला 100 प्रश्न वाचावेच लागतात, 100व्या प्रश्नापर्यंत जावंच लागतं. आणि हे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये लागलेली सवय ही तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये कामी येते. कारण इमॅजिन करा, जर तुम्हाला आत्ता इच्छा होत नसेल अवघड प्रश्न वाचल्यानंतर पुढचे प्रश्न सोडवण्याची, तर एक्झाम हॉलमध्ये जर सेम तुमच्यासोबत झालं तर तुम्ही जर सुरुवातीच्या काही प्रश्नांवरती अडकलात तर पुढचे प्रश्न वाचण्याची इच्छाच नाही होणार तुमची. कदाचित पुढचे प्रश्न हे थोडेफार सोपे असू शकतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीजमध्ये आपल्या एक्सपेक्टेशन्स नेहमी हाय असतात. म्हणजे टेस्ट सोडवायला घेण्यापूर्वीच तुमच्या डोक्यामध्ये असतं की मला किमान 45, 50, 60 मार्क्स मिळाले पाहिजेत, जे की होत नाही आणि त्यामुळे तुम्ही डिसअपॉइंट होता. पण इथे तुमचा उद्देश जो आहे तो एकतर तुमचा, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की एक्झाम हॉलमधलं स्ट्रेस मॅनेजमेंट, म्हणजे जर तुम्ही अवघड टेस्ट सॉल्व्ह करत असाल, तुमचा स्कोअर कमी येत असेल, तुम्हाला ते फेस करण्याची सवय लागते. आणि ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एक्झॅक्टली बसलेले असतात त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये अननेसेसरी थॉट्स बिलकुल येत नाहीत, कारण तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये एक सवय लागून गेलेली आहे की मला या 1 तासामध्ये फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे, मला फुल फोकस हा क्वेश्चन सॉल्विंगवरती द्यायचा आहे. ठीक आहे, माझे आन्सर्स करेक्ट आले पाहिजेत, ते मला करेक्टली मार्क करता आले पाहिजेत, याच्यावरती तुमचा फोकस असणार आहे एक्झाम हॉलमध्ये. तो कधी जर तुम्हाला एक्झामच्या आधी टेस्ट सिरीजमध्ये या सगळ्या गोष्टींची सवय लागली असेल तर. ठीक आहे. त्यामुळे एक्झाम हॉल स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी टेस्ट सिरीजचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पण त्याचबरोबर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना एक पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे कंटेंट ॲडिशन. समजा तुम्ही 100 प्रश्न सोडवले कुठल्याही टेस्टमधले, मग ती सब्जेक्ट वाईज असेल किंवा आपण म्हणूयात की फुल लेंथ आहे, कुठल्याही टेस्टमध्ये तुम्ही 100 प्रश्न सोडवले, 100 पैकी तुमचे 30च, म्हणजे तुमचा फायनल स्कोर 30च आला. पण लक्षात घ्या, जरी तुमचा स्कोर 30 आला असला तरी 100 प्रश्न तुमच्या नजरेखालून गेलेत, तुम्ही त्या 100 प्रश्नांचा अभ्यास केलाय. आपण गृहीत धरूयात की 100 पैकी 75 प्रश्न असे आहेत जे की तुम्ही ऑलरेडी तुमचा अभ्यास जो झालेला आहे तुमच्या स्टडीमधून आहेत, किमान तुम्ही त्याच्यातलं काहीतरी वाचलेलं आहे. मे बी तुमच्या सिली मिस्टेक्समुळे तिथे मार्क्स गेले असतील किंवा जे आपण म्हणतो की म्हणजे तुम्ही दुसरीकडेच पर्याय नोंदवला, किंवा मे बी तुम्हाला कंटेंट ओळखीचा आहे पण एक्झॅक्टली आठवलं नाही, रिव्हिजन कमी पडली म्हणून त्याचं उत्तर चुकलं असेल. चुकण्याची कारणं अनेक असू शकतात,
पण या 75 हे जे 75 प्रश्न तुमच्या अभ्यासातून आलेत, उरलेले जे 25 प्रश्न आहेत ज्यांचा अभ्यासच तुम्ही केलेला नाहीये, त्या 25 प्रश्नांच्या बाबतीत जो पण कंटेंट तुमचा कव्हर होतो या टेस्ट सिरीजमधून तो ॲड होतोय तुमच्या अभ्यासामध्ये. आणि इमॅजिन करा की तुम्ही सोडवलेल्या टेस्टमधून जर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काही क्वेश्चन्स पाहायला मिळाले तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स हा 100% वाढणार आहे. पण तिथे सुद्धा जसं तुम्ही टेस्ट सिरीजला बसताना स्वतःकडून एक्सपेक्ट नाही करायला पाहिजे, किंवा तुम्ही पेपरकडून म्हणजे एक ठराविक अपेक्षा नसायला पाहिजे की पेपर असाच असला पाहिजे, हेच क्वेश्चन असले पाहिजेत, हे आलं तर किती छान होईल, ते आलं तर, या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडायचंच नाही. कारण टेस्ट सिरीज जशी तुम्हाला अनएक्सपेक्टेड असते तसाच बऱ्याचदा आयोगाचा पेपरही अनएक्सपेक्टेड असतो आणि त्याला तुम्हाला फेस करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे कंटेंट ॲड होतोय हा एक मुद्दा किंवा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून टेस्ट सॉल्व करा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा अटेम्प्ट, तुमची ॲक्युरसी, मिस्टेक्स, निगेटिव्ह मार्किंग या सगळ्या गोष्टींवरती टेस्ट सिरीजचा परिणाम होत असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पहिली टेस्ट सोडवली, दुसरी टेस्ट सोडवली, तिसरी सोडवली, चौथी सोडवली, पाचवी सोडवली, 5 टेस्टमध्ये तुम्ही सेम चुका केलेल्या आहेत. मे बी ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो, मे बी तुम्ही एखादा प्रश्न व्यवस्थित वाचलेला नाही आहे, किंवा तुम्हाला योग्य अयोग्य समजत नाही आहे, चूक बिनचूक जे आहे ते तुम्हाला समजत नाही आहे, खरे आहे खरे नाही असे शब्द तुम्हाला समजत नाही आहे, आणि त्याची प्रॅक्टिस तुमची टेस्ट सिरीजमध्ये झालेली आहे. पहिल्या 5 टेस्टमध्ये जर तुमच्याकडून एकच चूक झाली आहे, तुम्ही 6व्या टेस्टमध्ये ॲटलिस्ट ट्राय कराल की ही चूक माझी पुन्हा होऊ नये. आणि जर तुमच्या अशा चुका कमी 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 होत गेल्या तर जस्ट इमॅजिन की एक्झामच्या दिवशी तुमच्या किती सगळ्या चुका कमी झालेल्या असतील. ठीक आहे, त्यामुळे टेस्ट सिरीजमधून तुमचा अटेम्प्ट इन्क्रीज होतोय का, तुमची ॲक्युरसी वाढते का. समजा तुम्ही पहिली टेस्ट सोडवली आणि पहिल्या टेस्टमध्ये तुमचे 40 चुकलेले आहेत, रॉंग झाले 40 क्वेश्चन तुमचे, पण पुढची टेस्ट जशी सोडवाल तुम्ही तसं तुम्ही 40वरून 39वरती, नंतर 35वरती, नंतर 30वरती येत आहे का, चुकीच्या प्रश्नांची संख्या कमी होते का, याच्यावरती फोकस करा. तुमचा अटेम्प्ट पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार कमी जास्त होतोय का, तुमची ॲक्युरसी वाढते का, या गोष्टींवरती तुम्ही फोकस करायला पाहिजे. बट आपलं होतं काय की टेस्ट सोडवल्यानंतर मी टेस्ट सोडवली आहे, टेस्टमधून काय कव्हर झालं आहे किंवा मला टेस्टमधलं ॲनालिसिस करायचं आहे, टेस्टमधून नवीन येणारा कंटेंट मला नोट्समध्ये ॲड करायचं आहे, ज्या कंटेंटची शक्यता आहे की ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतो अशा ट्रिक्स मला करायच्यात, हे सगळं आपल्या डोक्यात नसतं. तुम्ही कंप्लीट फोकस फक्त एका गोष्टीवरती करता की माझे किती बरोबर आलेत, मला किती मार्क्स मिळालेत, आणि त्याच्यावरती फोकस करण्यामुळे जो मेन पार्ट आहे ज्याच्यावरती फोकस करायला पाहिजे, जसं की चुका कमी करणं असेल, वेळेत पेपर सोडून होतोय की नाही, अननेसेसरी थॉट्स जे पेपरच्या वेळी तुमच्या डोक्यात बिलकुल नाही यायला पाहिजे, किंवा जो स्ट्रेस असतो पेपर अवघडच आहे म्हणजे पेपरबद्दल जे आपण अझम्पशन्स ठेवतो डोक्यात, या सगळ्या गोष्टी बाजूला काढणं हे तुम्हाला जमलं पाहिजे, आणि त्यासाठी टेस्ट सिरीज असते. ठीक आहे, टेस्ट सिरीजमध्ये काही प्रश्न असे असतात बघा की जे तुम्ही टेस्ट सोडवून झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ॲनालिसिस करत असता आणि तुम्हाला तुमच्या लक्षात येतं की अरे बापरे, हे तर एवढं सोपं होतं आहे आणि किती छोटंसं म्हणजे इकडचं इकडे करून फक्त विचारले आणि हे मला नाही समजलं. तर या गोष्टी ज्या असतात ज्या तुम्हाला ॲनालिसिसमध्ये लक्षात येतात, त्या गोष्टी किंवा त्या चुका तुमच्या ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पेपर देताय त्यावेळेला चुका होऊ नयेत, ती चूक परत तुम्ही रिपीट करू नये, यासाठी टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न त्या पद्धतीने विचारलेले असतात. ठीक आहे, पुढचा पॉईंट येतो ट्रेन युअर ब्रेन अँड माइंड. आता याच्यामध्ये नक्की काय, याच्यातला काही पॉईंट जो आहे तो मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे. ट्रेन युअर ब्रेन म्हणजे काय, तर 11 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. पण आपल्याला सवय काय असते, ज्यावेळेला आपण घरी असतो, तुमच्यापैकी काही जण असतील जे की लायब्ररीमध्ये वगैरे अभ्यास करत असतील, काही जण असतील जे सेल्फ स्टडी करत असतील, घरीच अभ्यास करत असतील. होतं काय बऱ्याचदा की हा वेळ जो असतो आपला तो मे बी जेवणाचा वेळ असतो, मे बी आपण टी व्ही पाहत असतो, किंवा मे बी आपण ब्रेक घेतलेला असतो अभ्यासातून, आणि या वेळेमध्ये जर एक्झामच्या दिवशी एक्झाम हॉलमध्ये बसून पेपर सोडवायचा म्हटलं तर त्या वेळेमध्ये बऱ्याचदा आपलं मनसुद्धा लागत नाही. ठीक आहे, तर तुम्ही 21 डेजचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती असेल की जर आपण 21 दिवस एखादी गोष्ट सलगपणे केली तर त्याची आपल्या ब्रेनला सवय होते. ठीक आहे, तर याच्याबद्दल मी लास्ट इयरसुद्धा बोलले होते, बरेचसे व्हिडिओज मी यापूर्वी अपलोड केलेले आहेत जे तुम्हाला फार हेल्पफुल आहे. ठीक आहे, तर 11 ते 12 या वेळेमध्ये जर तुम्हाला टेस्ट सोडवण्याची सवय असेल तर ज्या दिवशी एक्झॅक्टली तुमचा पेपर आहे त्या दिवशी तुम्हाला 11 ते 12 या वेळेमध्ये पेपर सोडवणं हे फारसं डिफिकल्ट वाटत नाही, जेवढं की त्या विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातं किंवा त्या विद्यार्थ्यांना अवघड जातं ज्यांनी कधी पेपरच सोडवलेला नाही. तर ॲटलिस्ट पेपरच्या बाबतीतले जे कॉमन म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी
ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतात, ज्या तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात, ज्या तुमच्या स्कोअरवरती निगेटिव्ह परिणाम करू शकतात, त्या गोष्टी तुम्हाला टाळता येतात टेस्ट सिरीजमुळे. ठीक आहे. सो तुमचा ब्रेन ट्रेन होईल आणि दुसरं गोष्ट तुमचा माइंड, जे की मी आत्ताच सांगितलं की पेपर डिफिकल्ट आहे हे जर तुमच्या डोक्यात एकदा आलं तर तुम्हाला पूर्ण पेपरच अवघड वाटायला लागतो. कुठलाही पेपर अवघड असतो पण तो इतका अवघड नसतो की कट ऑफ एवढे मार्क्स तुम्हाला येऊ नये. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढा कट ऑफ लागलेला असतो तेवढे क्वेश्चन्स तरी ना इझी आणि मॉडरेट लेवलचे असतात. जे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन असतात ते मेरिट म्हणजे ते प्रश्न असे नसतात की एवढा नंबर नसतो त्यांचा की त्या नंबरनुसार म्हणजे तुम्ही जर समजा ते प्रश्न नाही सोडवले किंवा ते प्रश्न तुम्हाला नाही आले तर तुम्ही मेरिटमध्येच बसणार नाही, असे ते प्रश्न नसतात. इझी आणि मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन असतात त्यांचा नंबर हा नेहमी तुलनेने जास्त असतो डिफिकल्ट क्वेश्चनपेक्षा. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती पण फोकस करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज योग्य पद्धतीने सोडवली असेल तर डेफिनेटली तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चनसुद्धा बऱ्याचदा आन्सर्स माहीत नसताना सुद्धा ते तुम्हाला अटेंड करता येतात. कारण ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सोडवत असता तर तुमच्या म्हणजे तुम्ही आयोगाचे पेपर जर अभ्यासले असतील तर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येतो की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत किंवा कशा पद्धतीने पर्याय असतात. ठीक आहे. त्याचबरोबर जे की म्हणजे मी MCQ सॉल्विंगच्या बाबतीत ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर त्याच्यातूनही तुमच्या ते लक्षात येईल. आणि त्याचबरोबर एलिमिनेशन मेथडचा कुठे आणि कसा वापर करायचा हेही तुम्हाला याच्यातून समजतं. बऱ्याच जणांना माहिती असतं एलिमिनेशन मेथड पण ती योग्य वेळेमध्ये ती वापरता येत नाही किंवा त्याच्यामध्ये टाईम मॅनेज करता येत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेस्ट सिरीज शिकवते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट. बऱ्याच विद्यार्थ्यांना एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवणे हे शक्य होत नाही. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की एका तासामध्ये आमचा पेपर सोडवून होत नाही, आमचे प्रश्न वाचून होत नाहीत. पण ज्यांनी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस केली आहे प्रॉपर वेमध्ये त्यांना डेफिनेटली एक तासही लागत नाही, ते 50 ते 55 मिनिटामध्ये पेपर सोडवतात. काही जण या माझ्या वाक्याला हसतील बट असे विद्यार्थी मला माहिती आहेत जे 50 ते 55 मिनिटामध्ये पेपर सोडवतात, 100 प्रश्न सोडवतात. आणि त्याच्यानंतर आपलं काय राहिलं आहे, कुठले प्रश्न आपण स्किप केलेत, का स्किप केलेत हे सुद्धा ते शेवटच्या 5 मिनिटामध्ये चेक करतात. ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही डाऊट किंवा जो क्वेश्चन मला वारंवार वॉरियर्सकडून विचारला जात होता, स्पेसिफिकली 65 डेज चॅलेंजमधले वॉरियर्स ज्यांना की फार जास्त डिफिकल्टी फेस करावी लागते या बाबतीत आणि हे जे खूप सगळे निगेटिव्ह विचार्स डोक्यामध्ये येत आहेत, तर तुम्ही कुठलीही टेस्ट सोडवत असाल तरीही या निगेटिव्ह विचारांपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर या गोष्टी आत्ताच डोक्यात ठेवा की टेस्ट तुम्हाला तुमचं टाईम मॅनेज करण्यासाठी जास्तीत जास्त क्वेश्चन्स कमीत कमी वेळेत सोडवण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला बिलकुल स्ट्रेस येणार नाही आहे कारण त्या स्ट्रेसमधून तुम्ही डेली गेलेले आहात. ठीक आहे. म्हणजे एखादी घटना तुम्ही अचानकपणे एखादी आपण असं म्हणूयात की काही घटना असतात की ज्या जर आपण पाहिल्या, अगदी साधं सिंपल उदाहरण मी सर्कसचं देते. जे लोक रेग्युलर सर्कस पाहतात किंवा ज्या लोकांनी रेग्युलरली सर्कसमध्ये काम केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड लोक आहेत त्यांना सर्कसमधल्या कसरती पाहिल्यानंतर काहीच नाही म्हणजे एवढं आश्चर्य नाही वाटत. बट आपल्यासारखे लोक जे ते कधीतरी पाहत असतात, फर्स्ट टाईम पाहत असतात, तर आपल्यासाठी ते फार आश्चर्यकारक असतं आणि आपण ते पाहिल्यानंतर फार सरप्राईज होत असतो. तसंच जर एक्झामच्या बाबतीमध्ये तुम्ही रोज जर त्या क्वेश्चन पेपरच्या स्ट्रेसला जर सामोरे जात असाल तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर त्या दिवशी तुम्ही अगदी रिलॅक्समध्ये पेपर द्याल कारण तुम्ही डेली असे क्वेश्चन्स फेस केलेत, 1 तास तो फेस केला आहे, 1 तास एका जागेवरती बसण्याची प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर आन्सर कीचं जे टेन्शन असतं ते तुम्ही प्रत्येक दिवशी घेतले. त्यामुळे एक्झामच्या दिवशी त्या एका तासामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करू शकाल, ना की पेपर कसा आहे, आन्सर की कधी येईल, मग आन्सर कीमध्ये अजून मिस्टेक असतील का, मग माझा रिझल्ट पॉईंटमध्ये जाईल का. हे जे सगळे निगेटिव्ह आणि अननेसेसरी थॉट्स असतात ते एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला त्रास देणार नाहीत. ठीक आहे. आणि जी भीती वाटते ना, काळजाची धडधड वाटते, तो त्रास तुम्हाला होणार नाही जर तुम्ही टेस्ट सिरीज योग्य पद्धतीने जर तुम्हाला सोडवता येत असेल तर. तुमचा अटेम्प्ट ॲक्युरसी वाढवणं आणि हे वाढल्यानंतर आपोआपच मिस्टेक्स कमी होतील, निगेटिव्ह मार्किंग कमी होईल, याच्यासाठी टेस्ट सिरीज महत्त्वाची आहे. कंटेंट जो टेस्ट सिरीजमधून म्हणजे असा कंटेंट जो येतो जो तुम्ही वाचलेला नाही आहे त्याचं टेन्शन नका घेऊ की हे मी वाचलेलंच नाही आहे, हे माझं राहूनच गेले, मग मला काहीच नाही येणार का. तो नव्याने आलेला कंटेंट आहे ना तो ॲड करा ना तुमच्या नोट्समध्ये.
पण हे माझं राहिले म्हणून डोक्याला हात लावून बसलात तर त्यांनी काहीच नाही होणार. त्यापेक्षा जे आलंय नव्याने ते ॲड करण्याचा प्रयत्न करा. एखादा कंटेंट असा असेल की जो बिलकुलच अननोन आहे आणि तुम्हाला तो आता करणं शक्य नाही आहे, जस्ट स्किप इट. फक्त तेवढा क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन तेवढं फक्त लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. आणि तुमच्या ब्रेनला, तुमच्या माइंडला ट्रेन करण्यासाठी ही टेस्ट सिरीज खूप आवश्यक आहे. कारण लक्षात घ्या, कुठलीही स्पर्धा असू द्यात, जसं की या परीक्षेला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो, कुठलीही स्पर्धा असेल तर ती जिंकण्यासाठी किंवा त्याच्यात टिकून राहण्यासाठी सुद्धा सराव हा फार महत्त्वाचा असतो आणि तोही योग्य दिशेने केलेला सराव. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयारी करताय किंवा ज्या गोष्टीची परीक्षा तुम्ही देणार आहात त्याचा सराव तुमचा अगोदर असणं हे गरजेचं आहे. आणि त्या सरावासाठीच टेस्ट सिरीज आहे, ना की तुमचं मोरल डाऊन करण्यासाठी किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी बिलकुल नाही. ठीक आहे. तर बऱ्यापैकी तुमचे डाऊट्स मी क्लिअर केलेले आहेत. या व्यतिरिक्त एक्झामच्या दृष्टीने जर काही डाऊट्स तुमचे असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता. वॉरियर ऑफिसर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावरती मी तुम्हाला रिव्हिजनसाठी जे ट्रिक्सचे व्हिडिओज आहेत जे की यापूर्वी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केलेले आहेत ते मी शेअर करत आहे टाईमटेबलनुसार, ज्याचा की तुम्हाला रिव्हिजनसाठी फार मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि खूप अवघड टॉपिक जे तुम्हाला वाटतात ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकाल. त्यामुळे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अदरवाईज तुम्ही @वॉरियर ऑफिसर हे जरी सर्च केलं तरीसुद्धा तो तुम्हाला मिळून जाईल. @वॉरियर ऑफिसर. ठीक आहे. बरेच जण वॉरियर ऑफिसरचं स्पेलिंग टाकताना इथे ओ टाकतात, तर ओ नाही आहे, ते ए आहे. ठीक आहे. हे सर्च करा, तुम्हाला चॅनल मिळून जाईल ज्याच्यावरती ट्रिक्सचे व्हिडिओज मिळतील, त्याचबरोबर युद्धाभ्यासचे ज्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर टाईप लेक्चर्स आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला रिव्हिजनसाठी फार उपयुक्त ठरतील, ते मी शेअर करत आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि जसं मी आधीच सांगितलं, तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याच्यावरचे व्हिडिओज मी घेऊन येईन आणि त्याचबरोबर काही ट्रिक्सचे व्हिडिओजसुद्धा येणार आहे एक्झामसाठीचे, जे मी लवकरच अपलोड करेन. थँक्यू.